हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय सद्गुरु सच्चिदानंद मारुती बाबा की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय तैसा हृदयामध्ये मी रामू सर्व सुखाचा रामू का भ्रांतीसिया कामू विषयावरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. 9व्या अध्यायातली ओवी आहे 59 क्रमांकाची. तैसा हृदयामध्ये मी रामू सर्व सुखाचा आरामू का भ्रांतीचे या कामू विषयावरी. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली सांगताय तैसा हृदयामध्ये म्हणजे मी प्रत्येकाच्या हृदयात असताना पण आपण मंदिरात जातो म्हणजे मंदिरात जायचं नाही असं नाही, मंदिरात जायलाच पाहिजे. जो वरी अर्जुना हा बोधू भेटे ना मना तो वरी या साधना बजावेच लागे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली सांगताय जोपर्यंत तुला अनुग्रह होत नाही म्हणजे खरे सद्गुरू तुझ्या जीवनात येत नाही तोपर्यंत तुला म्हणजे करावंच लागेल. कारण जवळ पुण्याचा साठा होत नाही ना तोवर भगवंताचं नाम तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही असं भगवंत अर्जुनाला सांगता. म्हणजे अर्जुन ते होते मग आपणही अर्जुनच आहोत ना. ज्यावेळेस आपल्याला गुरुचा आणि आपला संवाद होतो त्यावेळेस अर्जुन आणि गुरु ह्यामध्ये भेदभाव कसा म्हणजे ते पण देहरूपानच होते आणि आपण पण देहरूपानच आहे. ज्यावेळेस श्रीकृष्ण अर्जुना म्हणत्या प्रत्येकाच्या हृदयात मी असं समजू नको का मी कुठं नाही अशी जागाच नाहीये. भगवंत बोलता तू ज्यावेळेस चालतो बोलतो त्यावेळेस कोण चालतं. मग भगवान काय सांगत्या ज्यावेळेस चालतो म्हणजे चाली ही शरीर कोणाची असत्या कोण बोलविता हरिविना म्हणजे हरीशिवाय दुसरं कोणी बोलणार नाही. जर कधी आपल्यातलाच श्वास आपण जो श्वास घेतो तो जर निघून गेला तर देह पडेलच राहतो ना, त्याला कोण हे करत. म्हणजे ज्यावेळेस तेव्हा आता समजा उदाहरणार्थ मी सरला ज्यावेळेस माझ्यातला प्राणनाथ निघून जाईल त्यावेळेस मी तर पडेल राहील ना. मग माझ्यातला गेला कोण. जो जाणार आहे तो देव आहे तो भगवंत आहे. कारण भगवंत असा आहे सर्वांच्या हृदयात आहे त्याला म्हणजे अशी जागा नाही ते कुठं नाहीये म्हणून. ज्यावेळेस भगवंताचे आपण जशी समजा भाऊंनी सांगितलं आपण जशी साधना करू तसं आपल्याला भगवंताची प्राप्ती होती. आणि सांगायचं म्हणजे असं आहे भगवंत नाही अशी जागाच नाही. ज्याला त्या गोष्टीचा अनुभव आला आणि तो आणि देव एकच झाला त्यावेळेस ते भगवंत कसा आहे हे त्याला कळतं. पण मग ज्यावेळेस आपण साधनालाच जर कमी पडलो मग भगवंत कसा आहे हे समजत नाही. तसे सद्गुरू आमचे म्हणजे कंटिन्यू आम्हाला जसं कृष्ण होते तसे आज भगवंत आमच्या सोबत पण आहे सतत सानिध्यात आहे. असं नाही त्यांच्याशिवाय काही शक्य नाही. ज्यावेळेस आपण आडमार्गी जातो त्यावेळेस सद्गुरुनाथ सांगता अरे बाबा म्हणजे ज्यावेळेस चुकतो का त्यावेळेस आपली आई असती बघा ती काय करते लेकरू जर लय ताण द्यायला लागलं ना ती त्याला 2 हानी ती चांगली मुसकडी ती. मग ती काय म्हणती अरे बाबा उन्हात नको मरू सावलीत मर. मग तिचा अर्थ काय होतो त्यांनी मारायला पाहिजे का नाही ना. आईचं सांगणं तसंच राहतं. आईचं सांगणं राहतं अरे सावलीत होय तू उन्हात नको मरू. मग तसं सद्गुरुनाथ सांगते आपल्याला ज्यावेळेस आपण जिडं चुकतो का त्यावेळेस भगवंत
म्हणजे ते सांगत्या ते तसं नाही, तू इकडे चल, कारण तुला जायचं कुठे, आलासी कुठून या जाशीन कोणा रे ठावा, घरदार तुझे नव्हे तुझे अवघी लटकीच माया. म्हणजे सारं हे जे ते सारं अवघं लटकच आहे, त्यात काही म्हणजे हेच नाही. आता जसं जन्मल्यानंतर समजा आपण लहानचे मोठं झालो, ते कोणा केलं, देवानेच केलं. फक्त आई आणि बाप हे निमित्त आहे, करता करविणारा वेगळाच आहे. जसं जसं आपण समजा जसं वाढतो तसं पोषण ते देतो, जे आपण खातो ते सुद्धा तेच पचवितो. आपण काहीच करू शकत नाही. काय करणार आहे आपण काहीच करू शकत नाही. जसं भगवंत लहानचे मोठं करतो ज्यावेळेस, पण तो कशासाठी जन्माला घालेले याचाच विचार करीत नाही आपण. संसार हा करायचाच आहे, करायचा नाही असं विषय नाही, संसार करणे, पण त्याच्यामध्ये भगवंतांचं नामस्मरण पण करणे. ज्यावेळेस जन्माला घातलं, आईच्या गर्भात होतो, त्यावेळेस ते बाळ कसं असं, त्यावेळेस त्याला खाणं हे कोण देत असन, त्याचा कधी विचार केला का? कधीच नाही. मग ज्यावेळेस ते बाळ जे आईच्या उदरात होतं, त्यावेळेस भगवंतानंच त्याचं पालन पोषण केलं ना, ते आईनं केलं. आई एक माध्यम होती, पण पालन पोषण ते भगवंतानंच केलं. तसं आता सुद्धा आपल्याला चालवणारा भगवंताची. आम्ही आता वैरागडवरून आलो, तिथून आल्यानंतर आम्हाला आता रस्त्यानं आलो, आता रस्ता आला का आम्ही आलो कोण, आम्ही आलो, रस्ता जशा तसाची आलो फक्त आम्ही. मग आम्ही आलो ते कोणाच्या सत्तेनं आलो, भगवंताच्या. कारण त्याला जर नसती बुद्धी दिली तर मी आलोच नसतो इथं. मग तसं सद्गुरुनाथाचं सांगणं तसंच आहे. ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस आपल्याला करायचं काय याचा विचार करून पुढचं समजा पाऊल टाकायचं. लोक म्हणते येडे झाले, भरपूर म्हणणारे असे वेडे झाले. म्हणजे आपण वेड काय व्हायचंय, ज्यावेळेस कृष्णाचा जन्म झाला, गवळणी सुद्धा वेडे झालत्या. कशानं झालते त्या, ते कृष्णाच्या यानं नव्हते वेडे झाल्या, पण ज्या त्यांना त्या भगवंताची गोडी लागली होती त्याच्यामुळे त्या वेडे झालत्या. ते एक आहे वेडी झाली वेडी याच्या गावी गेली. पण मग तसं ज्यावेळेस आपण आता बरेचसे हाय मंडळी नामदार, ज्यावेळेस ते नामाचं चिंतन करत्या ते सुद्धा त्यांच्यासारखीच वेडे होत्या. म्हणजे वेडे म्हणजे त्यांना कशाची आठवण नसते राहत. कारण जसं जसं आपण नामाची साधना होती तस माणसाच्या काय असेल त्या भगवंताची लीला ते त्यालाच माहिती. असं ज्यावेळेस सद्गुरुनाथाचं ज्यावेळेस ते शब्द कानावर पडते ना, त्यावेळेस वेगळंच वाटतं. आज आपले नातेवाईक असते त्यांना सुद्धा भेटायला जावं वाटत नाही. काय असेल त्याची महिमा, म्हणजे इतका अंतरात माणूस ज्यावेळेस भगवंताची गोडी लागते ना, हे सारं तुच्छ वाटतंय त्याच्या पुढं. कारण सारं फिकं वाटतं. कारण नातेवाईक काय दिलं घेतलं तरी, पण भगवंतात तसं नाही ना, तो साक्षात उभाच आहे प्रत्येक ठिकाणी आपल्यासाठी. कारण आज जर कधी हे झालं समजा, भगवंतानं जर साथ सोडली, नातेवाईक उठू शकते का? नाही. काऊन ते तर जीवलग आहे ना, आपले जीवलग असून काय कामाचे. ज्यावेळेस भगवंताचे जोवर आपलं समजा देहात भगवंत आहे तोवर आपण सारं काही करू शकतो. जर भगवंत निघून गेला ना, काहीच करू शकत नाही. त्याच्यासाठी म्हणजे सांगायचं असं आहे, तैसा हृदयामध्ये विराम. म्हणजे आपल्या शरीरात जो प्राणी हा देव आहे, याला म्हणजे कळाला तर हाय, नाही कळाला तर काहीच नाही. ज्यावेळेस भगवंत बोलतात ना, त्यावेळेस असं वाटतं भगवंत आणि गुरु या दोन्ही मध्ये भेद नाही. सद्गुरुनाथच भगवंत आहे, भगवंत सद्गुरुनाथ आहे. कारण एक हे बा, जगाच्या कल्याणा संताच्या युभूती देह कष्ट विधी पर उपकारे. म्हणजे लोकांसाठी जे देह कष्टणारे ते सद्गुरु आहे, जे घेणारे ते सद्गुरु नाहीये. कारण जे घेते ना
ते सद्गुरू कधीच मानले जात नाही. घेतला नाही, दिलं घेतल्याचं जर असलं ते शक्यच नाही जात बाबा. कारण जवळ समजा आपले आता आमच्या इथे एक कीर्तन झालं शिवरात्रीच्या दिवशी. अभंग घेतला, देव आहे हृदयी मंदिरी शोधून पाहे, देव नटला नाना परी भरून उरला चराचरी. अभंग खूप सुंदर घेतला बाबा. पण जर देवच तुला माहित नाही मग सांगतो कशाला? देवच माहित नाही सांगू मार म्हणजे सांगणार. अभंग खूप सुंदर घेतला भगवंताना. अभंग म्हणजे तुकोबारायांना अभंग लिहून ठेवले. अरे बाबा पण मग त्या अभंगाचा अर्थ तर सांग तू. नाही काही तर अभंग राहिला एकीकडं माणूस म्हणजे महाराज चालले एकीकडं, मग महाराज कशाना? महाराज म्हणते कशाना? कारण देवाचं सांग ना तू, बाकीचं नको सांगू ना. बाजार साऱ्यालाच माहिती. आजकाल कोणाला बाजार माहित नाही, प्रत्येकाला माहितीये. लहान लेकराला जरी विचारलं ना तो सुद्धा सांगतो अभंग काय. त्याला जर सांगितलं तो सुद्धा वाचीन ना. पण मग देव कसा आहे हे जर अनुभवलं तर आता जे घडतंय हे सांगितल्यापेक्षा जे तुकोबारायांनी ज्ञानेश्वर माऊलींनी या साधू संतांनी जे केलं ते म्हणजे ते समाजापुढं थोडं सांगायचा प्रयत्न करा ना. नका ना सांग तुमच्याकडं काही त्याच्याशी काही नाही. पण मग भगवंत कसा आहे त्याच्यानुसार पांडुरंगाची मूर्ती ज्ञानेश्वर माऊली कसे त्यांचं चरित्र तरी सांगायला पाहिजे ना. नाम नसलं चालन काही अडचण नाही, पण बाकीचं बोलायला काही अडचण नाही. कारण मग असं वाटलं म्हणलं महाराज अभंग सुंदर घेतला आणि बोलत्या काय माहित नाही. तसं नाही, माहित जरी नव्हतं पण मग भगवंत कसा आहे हे नका कळणार. पण ज्ञानेश्वर माऊली त्यांचं चरित्र सांगायला काही अडचणी. कारण आताच्या नवीन लेकरांना ते थोडं माहित पण झालं पाहिजे ना. ज्ञानेश्वर माऊली जगली कशी, तुकाराम महाराज कसे जगले, आताचे साधू संत सुद्धा कसे जगते याच्यानुसार बोलायला काहीच अडचण नव्हती बाबा. बाकीचं जाऊ द्या, पण जे आहे ते तर सांगा. जे समजा जे आता ते चालू आहे ते नको सांगू, जे मागचं झालं ते सांगा. कारण आज त्या गरज आहे आज समाजाला त्यांच्या चरित्राची आणि ते जसे वागले तसे सांगाय. आज पुढं गरज आहे त्या गोष्टीची. कारण दुनिया आहे ना इतकी विचित्र झाली ना बाबा, लय विचित्र झाली. त्याच्यासाठी हे सांग तू सांग, पण सांगतं काय हे जरा लक्षपूर्वक आहे का. कारण लहान लेकरं सुद्धा आज गुण घेता काही असं नाही. सारे ते धनराज बाबा बोलत राहत्या सारे डोके बिन डोक्याचे नसते, म्हणजे एखाद्या तरी डोकं राहत. तसं आज बी म्हणजे तू बोलायचं महाराजा विषय आपल्याला काही हे नाही. पण मग बोलल्यानंतर जरा देवाचं सांगावा, इतर गोष्टी नाही सांगू. कारण ही गादी असं दुसरं काही सांगण्यासाठी नसते. इथं बाकीचे खूप आहे ना ऐकायला लेकरांना. घरात टीव्ही आहे, मोबाईल आहे, काही गरजच नाही या गोष्टीची. पण सद्गुरुनाथ सांगते जसा मी हृदयात आहे ना तसा भगवंत तू जाण. जसा मी तुझ्या हृदयात बसेले तू त्याचं हे कर, बोलताना कर, वाग तुझ्या वेळेस जसा जसा वागशील तसं तसं मी फक्त तुझ्या सुखदुःखात तो काही साथ देत नाही. कशी देत नाही? कारण तो शांत रूप आहे, तो शांत बसलेला आहे. हे जे आपण म्हणतो आपल्याकडून असं झालं तर झालं, ते कर्म आहे आपले. ते कर्म प्रत्येकाला फेडायला लागणार. कृष्णाला सुद्धा नाही चुकले, रामाला नाही चुकले, तर आपल्याला कसे चुकन? आपल्याला सुद्धा त्या कर्माची फेड केल्यानंतरच पुढं जायचंय ना. जर ते कर्मच आपण जर म्हणलं देवा तर मला असं नाही असं कर, तो देईन द्यायला त्याचं काही नाही. पण तुला पुन्हा जन्म घ्यावा लागेल ना, त्याचं काय? आता जे सद्गुरू भेटले नंतर भेटन का नाही याचं माहीतच नाही. आणि जो समजा त्या दिवशी काही बोलल्या जात्याच्या आरीशी जे चिटकून राहीन का तेवढेच भगवंताकडे, बाकीचे सारे भरडल्या जाणारे. तसंच करते मग जेवढे साधू संताच्या सानिध्यात आहे, जे बी खऱ्या संताच्या सानिध्यात आहे तेवढीच दुनिया हे वाहणारे, नाही तर बाकी सारी भरकटल्यात जाणारे. तसं जीवन म्हणजे अनमोल आहे. अनमोल म्हणजे त्याला सांगताच येणार नाही. ज्यावेळेस समजा ते एक हे आहे बघा, तू हे बुलबुला पानी का मत कर जोर जवानी का, अभी मिला है फिर ना मिलेगा कभी नाही रे. म्हणजे पाण्याला जसा बुडबुडा येतो पाण्यातच राहतो, पाण्यातच येतो, जातो कुठं तो
पाण्यातच. तसं आपणच आहे. आपण पण जन्माला आलो आलो कुठून? त्याच्यापासूनच. जाणार कुठे? त्याच्याकडेच. पण मग जे आपण कर्म करतो ना त्या कर्मानुसार आपल्याला जन्म भेटतो. आणि जसं कर्म होईल तसं जन्म. पण मनुष्य जन्म एवढ्याच युनिट आहे, नंतर नाहीये. पाहिलं का पुढं आपण कोणा काय होईल म्हणून? आता कुत्रे मांजरे सारे सारे जग संसार करते, पण मनुष्यालाच एक बुद्धी देईल, बाकीच्यांना बुद्धीच नाही देईल देवाने. कारण ज्यावेळेस भगवंताना एवढं विचारपूर्वक मनुष्य ते जन्माला घातला, पण ते जन्माला घातल्यानंतर त्याच्या मागं काहीतरी त्याचं हे होतं. ज्यावेळेस जन्माला येतो ना त्यावेळेस वचन देतो आपण आधी. ज्यावेळेस गर्भात राहतो का त्यावेळेस वचन देतो. त्यावेळेस म्हणतो आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, करीन भजन करीन म्हणजे रात्रंदिवस तुझं भजन करीन, असं भगवंताला आपण वचन देतो. पण ज्यावेळेस बाहेर येतो त्यावेळेस काय म्हणतो आपण? त्यावेळेस म्हणतो कवा मी तुला कवा म्हणलो होतो, विसरतो ना. धरणी वायू तत्वता, धरणी वायू लागत सहज विसरू लागे म्हणजे ताबडतोब विसरतो माणूस. ज्यावेळेस मायेचा पगडा पडतो त्याच्यावर त्यावेळेस तो लगेच भगवंतापासून बाजूला होतो. काऊन होतो? कारण भगवंताला पाहिजे राहताना डायरेक्ट कस काय तो आपल्याला जन्म घालीन त्याच्या स्वरूपापर्यंत नेणार नाही ना. त्याच्यासाठी भगवंत सांगतोय कवा, म्हणजे ते बोलतो भगवंताला मी कवा म्हणलो तुला असं वचन कधी दिलं. पण ज्यावेळेस वचन दिल्यानंतर बी, आणि खरोखर सांगते आम्ही खूप भाग्याचे का आमच्या जीवनात ज्यावेळेस आम्ही गर्वात वचन दिलं, आता सुद्धा आमच्या सानिध्यात आमच्या सद्गुरुनाथानं आम्हाला स्वीकारलं, नाही तर आमची देवाची कधी भेटच नसती. अख्खं आयुष्य जरी केलं असतं तरी नाही. आणि मी काही प्रवचनकार नाही, मी अशी तुमच्यासारखी संसारिक आहे. पण ज्यावेळेस सद्गुरुनाथांनी हे केलं म्हणजे मी कधीच कुठं बाहेर गेलेली नाही, कधीच नाही. पण ज्यावेळेस सद्गुरुनाथांनी सांगितलं, ज्यावेळेस अनुग्रह केला त्यानंतर ज्यावेळेस सद्गुरुनाथांना सांगितलं तुला जावं लागल, त्यांच्या म्हणजे सांगण्याचं पालन केलं पाहिजे. प्रत्येक साधक मंडळींना सांगण्याची म्हणजे एवढीच विनंती आहे की जसे सद्गुरू सांगतील त्याच्यानुसार चाला. आपण जर मनाला गेले तिकडे धडकले मग इकडे यायचं बी नाही द्यायना. असं म्हणजे बोलायला खूप हे वाटतं. कारण ज्यावेळेस सद्गुरूच्या इतकं तळतळत ते काय सांगायला पाहिजे का त्यांना काम नाही का? त्यांना काम आहे पण तुमच्यासाठी मरते ते रात्रंदिवस. मग तुम्ही काऊन त्यांना हे करायचं? म्हणजे त्यांना त्रास द्यायचा आणि मग पुन्हा आपणच म्हणायचं का असं नाही करायला पाहिजे तसं नाही करायला का? अरे तू तुझ्याला विचार ना, काय मनाला विचार तू काय केलं, मग भगवंताला विचार. भगवंत काय नुसतं म्हणजे आपण सद्गुरूलाच नुसतं म्हणते गुरु ब्रह्मा. मग गुरु कोण आहे? ब्रह्मा आहे. गुरुच विष्णू आहे, गुरुदेव महेश्वरा. अरे देव तेच आहे ना. मग देव जरी ते मग कशाला तू हे करतोय दुसऱ्याला? भगवंत त्याचे गुरु ब्रह्मा म्हणजे गुरुच, म्हणजे गुरु हाच ब्रह्मा आहे. माझा देव म्हणजेच गुरु, इतर कोणीच नाही. गुरु हा ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वर. म्हणजे सारे जे भगवंत आहे ब्रह्म विष्णू महेश हे फक्त एका सद्गुरु मध्ये, बाकी कुठंच नाही. कारण जे ब्रह्म विष्णू महेश मी कधी पाहिलेच नाही. कोणा पाहिले? आता इथं बसल्याला कोण पाहिले का? नाही. मग जे कधी पाहिले नाही त्यांना जास्त केल्यापेक्षा जे पाहिले, जे आपल्या सोबत बोलते चालते हेच परब्रह्म ओळखा ना, दुसरीकडे कशाला? अरे हे तुम्हाला सांगते ना, तुमच्या संसारातून सुटका करू राहिले, तुम्ही पुन्हा नको त्या मार्गाला जायचं, पुन्हा विचारायचं आमचं काही चुकलं का? मग चुकलं नाही मग काय करायचं? चुकतं कोणाचं? मग सद्गुरूचं कधी चुकत असतं का? सद्गुरूला म्हणजे सद्गुरू असे असतात त्यांना त्यांच्या शब्दाचं उल्लंघन नाही केलं पाहिजे. माझ्या मतानं सांगते आम्ही, त्यांच्या शब्दाचं उल्लंघन नाही केलं पाहिजे. जे ते सांगतील त्यांनी जर सांगितलं हा तुला इथं वीर याच्यात उडी मार, खरोखर मारली पाहिजे. काऊन? सद्गुरूच्या पुढे जायचं नाही.
कारण गुरु हा संत कुळीचा राजा, तया नमस्कार माझा, गुरु विना प्राण विसावा माझा त्रैलोकी. म्हणजे गुरु हे संत कुळीचे राजा आहे, गुरु शिवाय दुसरा देव नाही. आता आपण जर नेतो नैवेद्य नेतो, लक्ष्मीला नेतो, याला नेतो, जर ते नैवेद्य देवा पुढे ठेवला, आपण त्या लक्ष्मी पुढे ठेवतो ना बाबा, ते खाती का ती देवी? नाही. मग ते नैवेद्य कोण खात? कुत्र खात. म्हणजे कुत्र्याचे हाड म्हणतं का? नाही. मग जर त्याला तोंड नाही, काही नाही, म्हणजे आपण एवढा विश्वास त्या देवावर आहे, जो कधी खातही नाही, काही नाही, त्याला त्याच्यावर जर कुत्रा मुतून गेलं तरी तो हाड म्हणत नाही. आणि जे चालतं बोलतं परब्रह्म आहे त्याला आपण विनमुख व्हायचं, आणि जे कधी पाहेल नाही आणि त्याच्याकडे जायचं. हे म्हणजे कसं वाटतं बाबा तुम्हाला? मग ते सांगते, म्हणजे जे चालतं बोलतं परब्रह्म आहे त्याला ओळखा, बाकी तुम्ही जे नाही करत आहे. कारण श्वासच देवी हे सांगते ना, मग श्वासावर विश्वास किती पटीन ठेवायचा? माहिती का आता पुढचा श्वास घेईन म्हणून? नाही. आणि जर भगवंताच्या मनात आलं तर 2च मिनिटात ना, त्याला काहीच नाही लागणार. तसं ज्यावेळेस सद्गुरु सानिध्यात असत्या, ते ध्यानात जरी नसले तरी तत्वान आपल्या पैसे पुढं जातो मी, असं नाही की त्याला जागा नाही म्हणून. पुढं जा, तिकडं सद्गुरु उभेच आहे. दगडाचा देव आपल्या सोबत येणार नाही, कारण तो प्रत्यक्षाने म्हणजे देव एवढा मोठा आहे, त्याला सांगताच येणार नाही. इतकं मोठा देवी, इतकं मोठं भगवंत आहे. पण मग आपल्याला जर ओळखीचा झाला तर, मग आपण बाबा आता समजा गेलो आपण गावाला, आपल्या ओळखीचं जर कोणी नसलं, त्याला जर म्हणलं राम 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 राम, ते काय म्हणत? ते म्हणन हे कुठून आलं म्हणन, पागल, याला मी ओळखीतच नाही तरी राम राम घालतं, असंच म्हणन ना. मग आपण ओळखीच्यालाच राम राम घालतो बाबा, कभी ओळखीच्याला? ओळखीच्याला. मग तसं आपण भगवंताला ओळखूनच त्याची भक्ती करायला पाहिजे. आणि जर ओळखीचाच नाही केला मग काही उपयोगच नाही. मग जन्माला आला व्याला पाणी ओ म्याला, म्हणजे त्याला काहीच अर्थ नाही राहणार ना. जसं जन्माला आला तसंच जाणे, त्याच्यावर त्याला म्हणजे काहीच नाही त्याला पुढं. ज्यावेळेस सद्गुरुनाथाची कृपा झाली, आम्ही असेच होतो, कारण काहीच माहित नव्हते या गोष्टीत. पण ज्यावेळेस भगवंताची कृपा झाली, खरोखर मी माय स्वतःलाच भाग्यवान समजते. कारण असे सद्गुरूंना भेटणं अनमोल गोष्ट आहे. आणि भेटणं तर आहे, पण मग ज्या भाग्यात बी लागत या. जर आपलं समजा पुण्य जर असलं तर भेटत या, नाही तर भेटत नाही. आणि ज्यावेळेस पुण्याचं हे झालं त्यावेळेस माझ्या जीवनात सद्गुरुनाथ आले आणि त्यांनी जे दिलं, आज मी त्याच्यामुळे इथं बसलेली नाही. मला काहीच येत नाही आणि काही येतच नाही, खरं बाबा काहीच येत नाही. फक्त सद्गुरूच्या कृपेने इथं बोलायचं धाडस केलं, नाही तर माझ्या पैकीच नाही. कधी ज्ञानेश्वरी नाही, कधी हरिपाठ नाही, काहीच येत नाही मला. पण सद्गुरुनाथांना सांगितलं जाय, तेवढ्या शब्दावर हे प्रवचन समजा तुमच्यासाठी हे केलं, नाही तर माझं जीवन असंच आहे. संसार करणारी अशी हे नाही. पण काय असेल ते माझ्या सद्गुरूचे उपकार, ते कधी म्हणजे सांगताच येत नाही. कारण लेकरावर प्रेम राहतं, पण आई दाखवत नाही ना लेकरावरचं प्रेम. ती म्हणती का 4-5 जरी लेकर असले ती साऱ्या सारखं प्रेम करते. पण मग लहान लेकराला जास्त म्हणजे त्याला चालता येत नाही ना, त्याच्यामुळे तिला जास्त उचलून घेते, त्याला पाहती. तसं मोठ्या लेकराला वाटतं की मामाला पाहतच नाही, कोण पाहत नाही, तुमच्यावर लक्ष नाही गायचं. आईचं साऱ्यावर लक्ष राहतं ना. पण जर म्हणजे लेकराच्याच मनात येतं आई मला बाजूल करती म्हणून, लेकराच्या मनात आल्यानंतर ती लेकरू मध्येच तुटक होत चालतं. त्याला प्रेम कळत नाही ना आईचं. आईचं जर प्रेम कळलं ते कशाला बाजूला जाईल. तसं सद्गुरुनाथ साऱ्याला सारखं प्रेम देत्या, पण मग कळत नाही. कळलं तर लई चांगलं आहे, नाही कळलं तर दुनियापेक्षा अवघड आहे. त्याच्यासाठी झालेली सेवा सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा चरणी, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबाच्या चरणी आणि मारुती बाबाच्या चरणी अर्पण करते.
पुंडलिक वरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय सद्गुरु सच्चिदानंद मारुती बाबा की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय पावरती बरोबर लिहून घे